Hello dear students, let us read question number 5 of your DPP number 1 of Lakshay batch. यामध्ये आपल्याला विचारलं आहे read the given statement and select the correct option. आपल्याला इथे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. हा या वेळेसच्या MHT-CET एक्झाममध्ये खूप जास्ती विचारला गेला होता, त्यामुळे अशा क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर पहिलं स्टेटमेंट दिलं आहे आणि दुसरं स्टेटमेंट दिलं आहे. आपण रीड करूया आणि ह्याला आपण करेक्ट की रॉंग ते फाइंड करूया. पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे दॅट इज लेट अस रीड इट. Respiration is most efficient in insects among the invertebrates. Now, this is a correct statement, okay, because we can see that insects मध्ये respiration जे आहे ते खूप efficiently होतं. Okay, then reason दिला आहे इथे किंवा statement 2 सांगितलं आहे in insects the air is carried directly to the cells by tracheoles. This is also correct. Now further when you will study about cockroach respiration then you will study about this in detail. ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की insects जे आहेत त्यांच्या बॉडीमध्ये as such खूप जास्ती कॉम्प्लिकेटेड रेस्पिरेटरी सिस्टम नसते. त्यांच्याकडे बॉडीमध्ये स्पिरकल्स असतात, त्याच्याखाली ट्रकिया असते, ट्रकिओल्स असतात आणि त्याच्या थ्रू गॅसेस जे आहेत ते डायरेक्टली त्यांच्या ओपन सर्क्युलेटरी सिस्टममध्ये डिफ्यूज होतात आणि मग प्रत्येक सेलपर्यंत खूप एफिशियंटली पोहोचवले जातात. सो हेन्स त्यांच्यामध्ये एफिशियन्सी जास्ती दिसते. ओके, आणि छोटा बॉडी सरफेस असल्यामुळे तिथे तो रेट ऑफ ट्रान्सपोर्टसुद्धा हाय असतो. सो हेन्स द करेक्ट आन्सर वुड बी बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट and they are correctly explaining each other. So hence option 1 here is the correct answer. All the best and keep learning with PW.